हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पक्ष फोडल्यावर घाबरून मोदी मला आणि शरद पवारांना डोळा मारतात, पण आता तुमच्या गाडीत कोणी बसणार नाही, इंगा दाखवणार। ठाकरेंनी मोदींची ऑफर धुडकावली। मोदींनी आत्मा सैतानाला विकला का? मोदींना कधी माफ करणार नाही। बाळासाहेबांची नकली संतान टीकेवरून ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालानंतर मोदी सुप्रीम कोर्टावर दबाव आणतात, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदींमधून फतवे। पुण्यातल्या भाजपच्या सभेतून राज ठाकरेंचा गंभीर आरोप। अजित पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, शरद पवारांवर हल्लाबोल करताना राज ठाकरेंकडून अजितदारांची पाठराखण। आमचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणारं तर भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। राज ठाकरेंच्या पुण्याच्या प्रचार सभेतील बॅनरची चर्चा, राज ठाकरेंचा हिंदू शेर आणि मुख्यमंत्री असा उल्लेख। लंके तू किस झाड की पत्ती, माझ्या नादी लागू नकोस, जे माझ्या नादी लागल्यात त्यांचा पुरता बंदोबस्त केलाय, अजित पवारांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल। दादा तुम्ही माझ्याविषयी किती आक्रमक बोललात तरी तुमच्या मनात माझ्याविषयी असणारं खरं प्रेम कधी कमी होणार नाही, अजित पवारांच्या टीकेनंतर निलेश लंकेंचं ट्विट। राजकारणात बालबुद्धी असणारी लोक असतात, त्यांच्या वक्तव्यावर काय बोलणार, शरद पवारांचा अजित पवारांना टोला। वर्षा गायकवाडांनी ट्विट केलेला व्हिडिओ केला डिलीट, भाजप प्रचार किटमध्ये सोन्याची बिस्किट असल्याचा केला आरोप। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर 24 तासात मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, शहीद हेमंत करकरेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल, तर माझ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल, विजय वडेट्टीवारांची माहिती। तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? या जाहिरातीमुळे भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती। आमचं सरकार आल्यानंतर मोठी पूजा करून राम मंदिराचं शुद्धीकरण करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। रामविरोधी लोकांनी आधी स्वतःचं शुद्धीकरण करून हिंदू धर्माला मानतो असं प्रतिज्ञापत्र द्यावं, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान बनणार नाहीत ही माझी गॅरंटी, काँग्रेस नेते राहुल गांधींचं वक्तव्य। अरविंद केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर, कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन, केजरीवालांना प्रचार करता येणार। माझ्याकडे जेल किंवा पक्ष बदलणं हेच मार्ग होते, जड अंतःकरणानेच पक्ष बदलला, वायकरांचं वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य। डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणात 11 वर्षांनी निकाल, सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा, तर सबळ पुराव्याअभावी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे निर्दोष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।